हॅलो स्टुडंट, आज आपण पॅकिंग इफिशियन्सी बघणार आहोत. याआधी आपण या लेक्चरमध्ये नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल बघितलेले आहे. क्रिस्टल सिस्टम बघितलेले आहे. क्रिस्टल सिस्टम किती होते तर आपले टोटल 7 क्रिस्टल सिस्टम होते आणि 7 क्रिस्टल सिस्टम मध्ये 14 ब्रेव्हिस लॅटिस होते. 14 ब्रेव्हिस लॅटिस म्हणा किंवा युनिट सेल म्हणा, 14 प्रकारचे ब्रेव्हिस लॅटिस युनिट सेल होते आणि 7 प्रकारचे क्रिस्टल सिस्टम होते. तर प्रत्येक युनिट सेल मध्ये ते जे 7 क्रिस्टल सिस्टम मध्ये येणारे जे ब्रेव्हिस लॅटिस होते किंवा युनिट सेल होते, त्या युनिट सेल मध्ये किती ॲटम्स प्रेझेंट असतात, किती पार्टिकल किंवा किती स्पियर प्रेझेंट असणार ते बघितलं होतं आपण मागच्या लेक्चर मध्ये. जसं आपण बघितलं होतं, इकडे लक्ष द्या. सिंपल क्यूबिक या युनिट सेल मध्ये नंबर ऑफ ॲटम्स 1 असतो. बॉडी सेंटर क्यूबिक मध्ये नंबर ऑफ ॲटम्स 2 असतो आणि फेस सेंटर क्यूबिक मध्ये नंबर ऑफ ॲटम्स 4 असतात. मी तुम्हाला सांगितलं होतं 1 2 का 4. ओके, 124 जरी लक्षात ठेवलं तरी चालते. 124 1 कशामध्ये, एक स्पियर कशामध्ये प्रेझेंट असतो, स्पियर म्हणा, ॲटम म्हणा आणि पार्टिकल म्हणा, हे तिन्ही अल्टरनेट शब्द, हे तिन्ही कसे आहे, एकमेकाला पर्यायी शब्द आहे. तुम्ही ॲटमच्या जागी पार्टिकल म्हणू शकता, पार्टिकलच्या जागी स्पियर सुद्धा म्हणू शकता. तिन्ही एकच शब्द आहे या लेसन मध्ये. ठीक आहे. सिंपल क्यूबिक मध्ये 1 ॲटम, बॉडी सेंटर मध्ये 2 ॲटम आणि फेस सेंटर मध्ये 4 ॲटम, हे लक्षात ठेवा. आता आपल्याला कोणता टॉपिक बघायचा तर पॅकिंग इफिशियन्सी. हा टॉपिक जो आहे हा 3 मार्कासाठी याच्यावर क्वेश्चन येते बोर्डच्या एक्झाम मध्ये आणि सीईटी मध्ये सुद्धा तुम्हाला यावर एमसीक्यू विचारल्या जाते. त्यामुळे हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे पॅकिंग इफिशियन्सी. तर सर्वात पहिले आपण बघू पॅकिंग इफिशियन्सी काय असते नेमकं. बघा, पॅकिंग इफिशियन्सी इज द पर्सेंटेज ऑफ टोटल स्पेस ऑक्युपाइड बाय द पार्टिकल. म्हणजेच काय, टोटल स्पेस ऑक्युपाइड बाय द पार्टिकल. पर्सेंटेज ऑफ पार्टिकल म्हणजे पर्सेंटेज कशाचं पर्सेंटेज म्हणते बघा, पर्सेंटेज ऑफ टोटल स्पेस ऑक्युपाइड बाय पार्टिकल म्हणजे जेवढी काही स्पेस ऑक्युपाय केलेली आहे कोणी पार्टिकलनं, त्याची पर्सेंटेज म्हणजेच पॅकिंग इफिशियन्सी. म्हणजे पॅकिंग इफिशियन्सी हा काय आहे, एक फ्रॅक्शन आहे, पर्सेंटेज आहे. कोणाचं, एखाद्या पार्टिकल मध्ये प्रेझेंट असणारे, एखाद्या युनिट सेल मध्ये प्रेझेंट असणारे पार्टिकलनं टोटल स्पेसच्या किती जागा व्यापून घेतलेली आहे म्हणजे ऑक्युपाय केलेली आहे, त्याला म्हटलं जातं पॅकिंग इफिशियन्सी. मग बघा, फॉर एक्झाम्पल हा काय आहे, एक स्पियर आहे. फॉर एक्झाम्पल हा एक स्पियर आहे. कोणता, हा एक स्पियर नाही, सॉरी, हा एक क्यूब आहे, क्यूबिक युनिट सेल आहे. मग याच्यामध्ये हे पार्टिकल प्रेझेंट आहे, 8 कॉर्नरला 8 पार्टिकल. बघा, या आधी आपण बघितलं आहे. ओके, मग हा एक काय आहे, क्यूब आहे, क्यूबिक युनिट सेल आहे. ओके, मग या युनिट सेल मध्ये मला सांगा, या युनिट सेल मध्ये किती स्पियर प्रेझेंट आहे, 1 2 3 4 5 6 7 8, टोटल 8 स्पियर किंवा 8 पार्टिकल किंवा 8 ॲटम प्रेझेंट आहे. मग या 8 ॲटम न टोटल जो हा एक ॲटम आहे किंवा एक स्पियर आहे, या स्पियरनं कम्प्लिटली जागा घेतली आहे का याच्यामधली, नाही. या स्पियरचा फक्त 1/8 पोर्शन जो आहे हा फक्त या क्यूब मध्ये ऑक्युपाय झालेला आहे किंवा या युनिट सेल मध्ये ऑक्युपाय झालेला आहे. 1/8 पोर्शन. आलं का लक्षात, आपण मागच्या लेक्चर मध्ये बघितलेलं आहे. मग या युनिट सेल मध्ये टोटल किती जागा ऑक्युपाय केलेली आहे कोणी, या स्पियरने, या पार्टिकलने, त्याचं पर्सेंटेज काढणं म्हणजे पॅकिंग इफिशियन्सी काढणं. लक्षात ठेवायचा हा फॉर्म्युला. विचारतात तर नाही पेपर मध्ये, बट पॅकिंग इफिशियन्सी काढण्यासाठी हा फॉर्म्युला तुम्हाला महत्वाचा आहे. पॅकिंग इफिशियन्सी काढण्याचा हा फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवा. पॅकिंग इफिशियन्सी म्हणजे काय, इट इज द रेशो किंवा पर्सेंटेज म्हणा. बघा, इट इज द रेशो म्हणा, पर्सेंटेज म्हणा, कारण 100 न मल्टिप्लाय केलेलं आहे. पर्सेंटेज कोणाचं, पर्सेंटेज टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल इन युनिट सेल डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. आता सर, टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल आणि टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल इन युनिट सेल म्हणजे काय, तर बघा, टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल इन युनिट सेल, इथं कशाचा विचार केलेला आहे, जे पार्टिकल प्रेझेंट आहे युनिट सेल मध्ये, कोणते पार्टिकल प्रेझेंट आहे, हे वाले, हे स्पियर. या पार्टिकलचा जो व्हॉल्यूम असते, या पार्टिकलचा जो व्हॉल्यूम असते, हा व्हॉल्यूम कुठे घेतला जाते, इथं. मग पार्टिकल किती आहे, 8. मग टोटल पार्टिकलचा व्हॉल्यूम इथं घेतल्या जाते युनिट सेल मधल्या. ओके, आणि इथं काय घेतल्या जाते सर, टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल.
फक्त आणि फक्त युनिट सेलचा व्हॉल्यूम, स्पिअरचा विचार केला जात नाही, पार्टिकलचा विचार केला जाते का तिथे? या नाही, या टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल काढण्यासाठी पार्टिकलचा विचार केला जात नाही, तर फक्त आणि फक्त युनिट सेलचा विचार केला जातो. मग कसं आपला याचा व्हॉल्यूम, टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल कसं काढायला लागते आणि टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल ऑफ युनिट सेल कसं काढायला लागते याच्यासाठीच एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. पॅकिंग एफिशियन्सी काढण्याचा म्हणजे डेरिव्हेशन आहे. ठीक आहे, तर लक्ष द्या इकडे. तुम्ही आता बोर्ड एक्झाम मध्ये हा क्वेश्चन विचारले जाते 3 मार्क साठी, लक्षात ठेवा. आणि विचारलेला सुद्धा आहे, आयएमपी क्वेश्चन आहे हा, सिंपल क्युबिक वाला. आता इकडे लक्ष द्या. कॅल्क्युलेट पॅकिंग एफिशियन्सी ऑफ मेटल क्रिस्टल इन सिंपल क्युबिक लॅटिस. लॅटिस म्हणजेच युनिट सेल, लॅटिस म्हणजेच काय? युनिट सेल. पॅकिंग एफिशियन्सी काढायची आहे. आता पॅकिंग एफिशियन्सी म्हणजेच काय सांगितलं तुम्हाला. पॅकिंग एफिशियन्सी म्हणजे एखाद्या क्यूब मध्ये प्रेझेंट असणाऱ्या पार्टिकलनी त्या युनिट सेलच्या किती पर्सेंट जागा ऑक्युपाय केलेली आहे त्याचं पर्सेंटेज काढणे म्हणजेच काय असते? पॅकिंग एफिशियन्सी काढणे. मग आता सिंपल क्युबिक मध्ये नंबर ऑफ ऍटम्स पार्टिकल्स इन सिंपल क्युबिक युनिट सेल म्हणजेच एन कशाने डिनोट करतो आपण? मागच्या व्हिडिओ मध्ये बघितलेला आहे आपण. नंबर ऑफ ऍटम्स प्रेझेंट इन सिंपल क्युबिक युनिट सेल किती असते? सिंपल क्युबिक मध्ये किती असते? 1 पार्टिकल. म्हणजे कशाने डिनोट करतो आपण? नंबर ऑफ ऍटम स्मॉल एन. हे इथं दिलेलं आहे. किती आहे? स्मॉल एन किती आहे? सिंपल क्युबिक साठी 1. म्हणून मी इथं काय घेतलेलं आहे? एन ची व्हॅल्यू 1 पार्टिकल. लक्षात आलं का? हा, त्यानंतर पुढे बघा. ए इज द एज लेंथ. एज लेंथ, ए ला काय म्हटलं जाते? ए ला काय म्हटलं आपण इथं? एज लेंथ म्हटलं. काय म्हटलं? एज लेंथ किंवा साइड. एज लेंथ म्हणजे साइड. इज ए इज इक्वल्स टू 2r. आता इथं कन्फ्युजन होते. आता सरळ सरळ आहे. आता सिंपल क्युबिक युनिट सेल बघा. सिंपल क्युबिक युनिट सेल म्हणजे साधा सरळ. हे बघा, सिंपल क्युबिक आहे का? सिंपल क्युबिक युनिट सेल? हो सर, हा तर सिंपल क्युबिक युनिट सेल आहे. एकदम सरळ आहे, साधा आहे. याच्या आधीच्या व्हिडिओ मध्ये मी सांगितलेलं आहे. कुठं प्रेझेंट आहे का पार्टिकल? मधातली कोणत्या फेसला नाही, फक्त 8 कॉर्नरला जिथं पार्टिकल प्रेझेंट असतात, जिथं स्पियर 8 कॉर्नरला प्रेझेंट असतात त्याला सिंपल म्हणतात. ओके. आणि सिंपल मध्ये काय असते? तर सिंपल मध्ये लक्षात ठेवा, क्यूबची किंवा क्युबिक युनिट सेलची जी असते प्रत्येक साइड काय असते? सेम असते. प्रत्येक साइड काय असते? सेम असते. जेवढी याची उंची आहे तेवढीच या साइडने सुद्धा याची लेंथ राहणार. जेवढी लेंथ या साइडनं राहणार तेवढीच लेंथ या साइडनं राहणार, तेवढीच लेंथ या साइडनं राहणार. सर्व साइडनं त्याची लेंथ जी आहे ती सारखी असते. आणि ती लेंथ किती आहे? ए. त्याची लेंथ किती आहे? ए, स्मॉल ए. लक्षात ठेवा, ए ने डिनोट केलेली आहे आपण. म्हणून म्हटलं आपण ए इज द एज लेंथ. एज लेंथ म्हणजे साइड. बरं, हे साइड, हे साइड, हे साइड, सर्व साइड किती आहे त्याची? ए आहे. ए इज द एज लेंथ साइड इज किती आहे रे? इज म्हणजे ए इज इक्वल्स टू 2r. किती आहे म्हणजे 2r. कसं सर 2r? आता हे समजून घेण्यासाठी आपण काय केलं? हा एक पोर्शन, क्यूबचा एकच पोर्शन समजण्यासाठी आपण इथे लिहिला. हा पोर्शन समोरचा भाग काढला आणि इथे लिहिला. ओके. मग आता याच्यावरून समजून घेऊ. मग बघा, आता याची लेंथ किती आहे मला सांगा बरं. इथून तर इथपर्यंतची लेंथ किती आहे याची? ओके, किती आहे बघा बरं? ए. ओके, मी म्हटलं ना ए आहे म्हणून याची लेंथ ए आहे. तर सर ए आहे, तर इथं बघा, इथं हा एक पार्टिकल आहे किंवा हा काय आहे? स्पियर आहे. काय रे? स्पियर आहे. ओके. मग मला सांगा, जेव्हा आपण सर्कल काढतो रे, सर्कलच्या मधात मी याला काय म्हणतो रे? रेडियस म्हणतो. काय म्हणतो याला? रेडियस. मग ही रेडियस आहे. आर आहे ना, स्मॉल आर म्हणजे रेडियस. मग मला सांगा, ही रेडियस नाही का रे? इथून एवढं रेडियस नाही आहे का? इथून एवढा रेडियस नाही आहे का? याच्या खाली ही रेडियस नाही का? ही रेडियस नाही का? ही पण ए आहे. याला पण काय म्हटलं गेलं? तुम्ही इथपर्यंतची लाईन आहे, याला सुद्धा काय आहे? ए म्हटलं गेलं, स्मॉल ए. ओके. मग ए स्मॉल ए मध्ये इथचा सुद्धा आर आणि इथचा सुद्धा आर. मग एका ए मध्ये किती आर बसतात बघा बरं? हा आर प्लस हा आर. मग असं लिहू शकतो का रे मी? बघा बरं, ए इज इक्वल्स टू हा आर प्लस हा आर, आर प्लस आर इज इक्वल्स टू 2r. आर अधिक आर 2r म्हणजे 2r. ओके. मग बघा बरं, ए ची लेंथ जी आहे याच्यातनी आर हा सुद्धा एक आर. ए म्हणजे काय असते? आर प्लस आर म्हणजेच 2r. ओके. म्हणजे एज लेंथ जी आहे, एज लेंथ ए म्हणजे किती लिहिलं मी? किती लिहिणार? आर प्लस आर इज इक्वल्स टू 2r. किती आली बाबा? 2r. लक्षात आलं का? ए ची लेंथ किती आली? 2r आली. कशी आली? समजलं? ए, कारण ए मध्ये 2 रेडियस येतात म्हणून 2r आलेला आहे. आलं का लक्षात? त्याच्यानंतर पुढे बघा, आता हे कशासाठी सुरू आहे सर्व समजणार तुम्हाला पुढे. बघा, टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल.
टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल काय आहे सर, तर आपल्याला एक एक काढायला लागणार ना. आपला फॉर्म्युला काय आहे, टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल इन युनिट सेल आणि टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. हे काढल्याशिवाय पॅकिंग एफिशियन्सी निघणार का, तर नाही. मग आपल्याला काय काढायचं आहे, टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल किंवा हे काढू, दोन पैकी दोन्ही तर काढायचं लागणार. पहिले आपण हे काढू, टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. मग टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल कसं निघते सर, तर साधा सरळ फॉर्म्युला आहे. आता इथं काय काढलं आपण, एज लेंथ. एज लेंथचा जर क्यूब केला, एज लेंथ म्हणजे साइड, साइडचा जर क्यूब केला तर आपल्याला काय मिळते, टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल मिळते. मग टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इज इक्वल टू एज लेंथचा क्यूब. कशाचा क्यूब केला आहे, इथं एज लेंथचा क्यूब केला आहे. एज लेंथ किती आली, 2r आली, त्याचा क्यूब केला तर काय भेटते, टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. मग एज लेंथ किती आहे, ए चा क्यूब, ए किती आहे, ए च्या ठिकाणी काय ठेवसान 2r, ए च्या ठिकाणी काय ठेवसान 2r, 2r चा क्यूब. ओके, मग 2 चा क्यूब 8, r चा क्यूब r क्यूब. मग आलं का नाही आलं, टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल किती आलं, 8r क्यूब. किती आलं बाबा, 8r क्यूब. म्हणजे ही व्हॅल्यू काढली. आता कोणती व्हॅल्यू राहिली, वरची, टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल इन युनिट सेल. ओके, मग आता टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल इन युनिट सेल कसं काढायचं, तर सोपी आहे. टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल इन युनिट सेल काढण्यासाठी नंबर ऑफ ऍटम्स म्हणजे n, जे आपण पहिल्यांदाच काढलं, सर्वात पहिले काढलं n ला मल्टिप्लाय करायचं. n ला कशाने मल्टिप्लाय करायचं, व्हॉल्यूम ऑफ वन स्पियर. व्हॉल्यूम ऑफ वन स्पियर तर तुम्हाला माहिती आहे, फॉर्म्युला माहिती असणार. व्हॉल्यूम ऑफ स्पियर, व्हॉल्यूम ऑफ वन स्पियर, एका स्पियरचा व्हॉल्यूम किती असतो रे, तर त्याचा एक फॉर्म्युला आहे. कोणता फॉर्म्युला आहे, 4/3 पाय आर क्यूब. हा कशाचा फॉर्म्युला आहे, 4/3 पाय आर क्यूब, व्हॉल्यूम ऑफ वन स्पियर. एका स्पियरचा व्हॉल्यूम म्हणजेच 4/3 पाय आर क्यूब. मग आपण काय केलं, मी काय केलं, आता टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल इन युनिट सेल काढण्यासाठी n ला कशाने मल्टिप्लाय केलं, व्हॉल्यूम ऑफ वन स्पियर. आता हे लक्षात ठेवायचं. ओके, हा, मग n ची व्हॅल्यू किती आहे इथं बघा बरं, n ची व्हॅल्यू किती आहे, किती काढली n ची व्हॅल्यू बघा बरं, 1. सिंपल क्यूबिक मध्ये नंबर ऑफ ऍटम्स पर युनिट सेल, नंबर ऑफ ऍटम्स किती प्रेझेंट असतात, 1. 1 2 का 4, ते बघा तिथे इथे लिहिलेलं आहे मी 1. मग मी n ची व्हॅल्यू काय लिहिणार इथं, n ची व्हॅल्यू 1. आणि व्हॉल्यूम ऑफ वन स्पियर, व्हॉल्यूम ऑफ वन स्पियर किती असते, 4/3 पाय आर क्यूब. 4/3 पाय आर क्यूब ठेवलं. मग 1 into 4/3 पाय आर क्यूब म्हणजे 4/3 पाय आर क्यूब, 4/3 पाय आर क्यूब. ओके, मग आलं का नाही आलं, टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल इन युनिट सेल किती आलं, एवढं. टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल इन युनिट सेल किती आलं, 4/3 पाय आर क्यूब. मग टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल पण निघालं, टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल इन युनिट सेल हे सुद्धा काढलं आपण. मग फॉर्म्युल्यातला हे व्हॅल्यू काढली, ही व्हॅल्यू काढली. आता काय करायचं आहे, फॉर्म्युला लिहायचा, त्याच्यामध्ये ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आणि आन्सर येणार. बघा, टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल इन युनिट सेल किती आलेला आहे आपलं, टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल इन युनिट सेल 4/3 पाय आर क्यूब. 4/3 पाय आर क्यूब कुठे ठेवलं, या फॉर्म्युल्यामध्ये इथं ठेवलं, 4/3 पाय आर क्यूब ठेवलं. ओके, इथं पॅकिंग एफिशियन्सी लिहितो. त्याच्यानंतर टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल, हे टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल किती आहे, टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल 8r क्यूब. 8r क्यूब याच्या ठिकाणी ठेवलं, मग इथं ठेवलं. ओके, ठेवलं की नाही ठेवलं, 8r क्यूब. मग आता काय होते, इंटू 100 हा आपला फॉर्म्युला आहे. ओके, इंटू 100. मग आता काय करायचं, तुम्हाला माहिती असणार, इकडे लक्ष द्या. बघा, तुम्हाला जर समजत नसणार इकडे लक्ष द्या, इथं कॅल्क्युलेशनचा खेळ आहे सगळा. हा जो 3 आहे आणि 8 आहे, हा जो 8r क्यूब आहे, या 3 ला मल्टिप्लायला जातो. कसा जातो सर, 4 पाय आर क्यूब. हे न्यूमरेटर वाले न्यूमरेटर मध्येच राहतात, 4 पाय आर क्यूब. ओके, आता हा जो आहे 8r क्यूब, हा याला मल्टिप्लाय मध्ये जाते. कुठं, या डिनॉमिनेटर मध्ये जातो तो. ओके, म्हणजे 3 into 8r क्यूब, 8r क्यूब. ओके, आणि इंटू 100 ऍज इट इज वर. मग इथं काय होते बघा बरं, आर क्यूब कॅन्सल. त्याच्यानंतर 4 चा 4, 4 चा 8. वर किती राहिलं, वर फक्त आणि फक्त पाय राहिला. पायची व्हॅल्यू किती असते, इथं लिहितो मी, सिन्स पाय इज इक्वल्स टू 3.142. पायची व्हॅल्यू 3.142, इथं फक्त पाय राहिला. पायची व्हॅल्यू 3.142 ठेवली इथं.
आणि खाली काय राहिलं बघा 3 into 2 म्हणजे 6, हे 6 लिहिले आणि इंटू 100. मग 3.142 डिवायडेड बाय 6 इंटू 100 जर केलं तर त्याचं पर्सेंटेज येते 52.36%. 3.142 डिवायडेड बाय 6 इंटू 100 जर केलं त्याचं कॅल्क्युलेशन किती येते 52.36%. 100 न मल्टिप्लाय केलं तर आपल्याला पर्सेंटेज मध्ये मिळते, तर पर्सेंटेज मध्ये आलं. म्हणजेच काय, हेन्स पॅकिंग इफिशियन्सी इन सिंपल क्यूबिक इज 52.36. तर ही पाठ करून ठेवायची, ही सीईटी मध्ये विचारल्या जाते डायरेक्टली पॅकिंग इफिशियन्सी. म्हणजे याचा अर्थ काय झाला तर सिंपल क्यूबिक युनिट सेल मध्ये जे काही पार्टिकल प्रेझेंट आहे, किती पार्टिकल प्रेझेंट आहे, 1 पार्टिकल प्रेझेंट आहे, किंवा जे पार्टिकल प्रेझेंट आहे याच्यामध्ये त्या पार्टिकलनी किती पर्सेंट जागा ऑक्युपाय केलेली आहे, टोटल स्पेसच्या किती पर्सेंटेज जागा ऑक्युपाय केलेली आहे, टोटल स्पेसच्या 52.36% स्पेस किंवा जागा ऑक्युपाय केलेली आहे, व्यापून घेतलेली आहे. मग 52.36% जागा ऑक्युपाय केलेली आहे, तर व्हाईड म्हणजे एम्प्टी स्पेस, रिकामी जागा किती असणार? अरे भरलेली जागा 52.36 आहे, तर रिकामी जागा किती असणार? एम्प्टी किंवा त्यालाच एम्प्टीलाच म्हटलं जाते व्हाईड, रिकामी जागा व्हाईड किंवा एम्प्टी स्पेस किती असणार? कशी काढायची? तर भरलेली जागा किती आहे 52.36 म्हणजे पॅकिंग इफिशियन्सी एवढी आहे. मग 100 मधून पॅकिंग इफिशियन्सी मायनस करा. मग 100 मधून पॅकिंग इफिशियन्सी किती आहे 52.36, एवढी मायनस केली, उरली किती 47.64. 47.64 ही काय झाली एम्प्टी स्पेस. एम्प्टी स्पेस एवढी आहे आणि पॅकिंग इफिशियन्सी 52.36 आहे. अशा प्रकारे आपण काय बघितलेलं आहे, पॅकिंग इफिशियन्सी ऑफ मेटल क्रिस्टल इन सिंपल क्यूबिक लॅटिस मध्ये बघितलेलं आहे किंवा सिंपल क्यूबिक युनिट सेल मध्ये बघितलेलं आहे. अशाच प्रकारची पॅकिंग इफिशियन्सी आपल्याला बॉडी सेंटर क्यूबिक युनिट सेल मध्ये बघायची आहे, त्याच्यानंतर फेस सेंटर क्यूबिक युनिट सेल मध्ये सुद्धा बघायची आहे पॅकिंग इफिशियन्सी. ओके, तर तुम्हाला याबद्दल काही डाऊट असणार, काही क्वेरीज असणार किंवा तुमचे काही प्रॉब्लेम असणार तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू फ्रेंड्स.